जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या CDP मध्ये जे काही प्रश्न तुम्हाला बाल विकास आणि शिक्षाशास्त्रामध्ये सध्या विचारले जातात, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही IMP प्रश्न असेल, मागे जे काही PYQ सध्या बघा आहे, तर त्याच्यामधले सध्या प्रश्न आपण बघणार आहोत। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला इथे 4 ते 5 मार्काचा फायदा होईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, टिम्ब मस्तिष्क की संरचना तथा कृत्यों में विभेद का परिणाम होता है। और ऑप्शन देण्यात आले हैं, तणाव, पिछड़ापन, डिसलेक्सिया, इनमें से कोई नहीं। तर इथे जे काही ऑप्शन आहे, तर त्या ऑप्शनमधून उत्तर आपल्याला सांगायचं आहे। तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, डिसलेक्सिया जो असतो, तर त्या डिसलेक्सियामध्ये मस्तिष्की संरचना तथा कृत्यों में विभेद जो असतो, तर तो विभेद का परिणाम सध्या आपण त्याला म्हणत असतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर डिसलेक्सिया इथं आपण म्हणणार आहोत। शिक्षण प्रक्रिया में विद्यार्थी, बघा विद्यार्थ्या संदर्भात प्रश्न आहे, शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याची जो काही चर असेल, तर तो नेमका कोणता आहे? आश्रित चर, स्वतंत्र चर, मध्यस्थ चर, इनमें से कोई नहीं। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आश्रित चर। पुढचा प्रश्न आहे, जिन बालकों की बुद्धिलब्धी, बरोबर, बुद्धिलब्धी म्हणजे काय? IQ। तर IQ इथं विचारण्यात आलं आहे की ज्या बालकांचा IQ टिंब आहे, असे बालक साधारणतः उन्हें मानसिक न्यूनता ग्रसित की श्रेणी में रखते हैं, बरोबर। तर इथं ऑप्शन आहे 70 से कम, 70 से ऊपर, 80 से 100 के बीच, इनमें से कोई नहीं। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 70 से कम, म्हणजे जे काय 70 से कम ज्याचा IQ असेल, ज्या बालकाचा IQ असेल, बुद्धिलब्धी असेल, तर असे बालक साधारणतः मानसिक न्यूनता ग्रसित श्रेणीमध्ये सध्या त्यांना मोजलं जातं किंवा ठेवलं जातं। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 70 से कम। पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिगत भेद पाए जाते हैं, व्यक्तिगत भेद बुद्धि स्तर में, अभिवृद्धि में, गतिवाही योग्यता में, ये सभी। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे व्यक्तिगत जे काही भेद असेल, तर ते बुद्धी स्तर में, अभिवृद्धि में आणि गतिवाह अभियोग्यता में, या तिघांमध्ये सध्या बघा पाए जाते हैं, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ये सभी। पुढचा प्रश्न आहे, संकेत अधिगम के अंतर्गत सीखा जाता है, संकेत अधिगम के अंतर्गत सीखा जाता है, काय सीखा जाता है? तर बघा, पारंपरिक अनुकूलन, मनोविज्ञान, वातावरण, मनोदैहिक। तर ह्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे? पारंपरिक अनुकूलन हे जे आहे, तर ते संकेत अधिगम के अंतर्गत सीखा जाता है, बरोबर। पुढचा प्रश्न आपण घेऊया, क्रियात्मक अनुसंधान के महत्व के बारे में निम्न में से कौन सा कथन सही नहीं है? तर इथं सही नाही जो काही कथन असेल, वाक्य असेल, तर ते विचारण्यात आलेलं आहे, कशाबद्दल? क्रियात्मक अनुसंधानबद्दल, बरोबर। तर ह्याच्यामध्ये बघा, क्रियात्मक अनुसंधानमध्ये उपभोक्ता ही अनुसंधान करता ह्यात आहे, बरोबर। तर हे जे वाक्य आहे, तर हे या ठिकाणी आपण सांगू शकतो योग्य वाक्य आहे। उपभोक्ता हाच अनुसंधान जो काही करता आहे, तर तो असतो। त्यानंतर बघा, समस्याओं का हल शीघ्रता से प्राप्त हो जाता है, बरोबर। क्रियात्मक अनुसंधानमध्ये समस्याचं जे काही निराकरण असेल, हल असेल, तर ते शीघ्रता से प्राप्त हो जाता है, हे देखील बरोबर आहे। समस्याओं का हल अभ्यास में लिया जाता है, बरोबर, और उसका मूल्यांकन नहीं किया जाता है, बरोबर। तर हे तिघं वाक्य सध्या बघा बरोबर आहे। आणि आपल्याला इथं चुकीचं वाक्य म्हणजे कथन सही नाही हे विचारण्यात आलं आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे उपरोक्त में से कोई नहीं, बरोबर। म्हणजे हे जे तिन्ही वाक्य आहे, तर ते सर्व बरोबर वाक्य आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये चुकीचं वाक्य क्रियात्मक अनुसंधान संदर्भात नाही। पुढचा प्रश्न आहे, शारीरिक विकास का क्षेत्र आहे, शारीरिक विकासाचं जे काही क्षेत्र असेल, तर ते कोणतं आहे? स्नायुमंडलमध्ये देखील असतं, मांसपेशीय की वृद्धी, बरोबर, एंडोक्राइन, ग्लँड्स, ये सभी। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ये सभी, म्हणजे स्नायुमंडल देखील आहे शारीरिक विकास, मांसपेशीय की वृद्धी देखील बघा शारीरिक विकासामध्ये आपण घडत असतो, आणि एंडोक्राइन ग्लँड्स जे असेल, ते देखील सध्या शारीरिक विकासामध्ये आपण मोजत असतो, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, सर्व। पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न आहे, निम्न में से कौन सा उदाहरण अर्जित प्रेरक का आहे, बरोबर। आता इथं अर्जित प्रेरक संदर्भात प्रश्न आहे, तर ह्याच्यामध्ये भूक, पुरस्कार, रुची, विश्राम असे ऑप्शन देण्यात आले आहे। तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? तर ही जी काही रुची असेल, रुची या ठिकाणी बघा, तर ते उदाहरण आपण अर्जित प्रेरक संदर्भात इथं म्हणू शकतो, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, तर्क जिज्ञासा तथा निरीक्षण शक्ति का विकास होता है,
टिंबटिंबकी आयु पर. जे काही तर्क असेल, जिज्ञासा असेल, निरीक्षण शक्ती असेल, तर ह्याचा विकास बघा कोणत्या वयामध्ये सध्या होत असतो. तर इथं वय आहे 7 वर्ष, 11 वर्ष, 9 वर्ष, 6 वर्ष. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 11 वर्षामध्ये सध्या बघा जो काही बालक असेल तर तो तर्क करू शकतो. बरोबर, तर्क करायला सुरुवात करतो. त्याची जिज्ञासा सध्या बघा इथं जागृत होते आणि जी काही निरीक्षण शक्ती असेल ती देखील सध्या बघा 11 वर्षामध्ये सध्या त्यांना त्यांचा जो काही विकास असेल तर तो सध्या होत असतो. म्हणून ह्या ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. निम्न में से कौन सा मूल्यांकन प्रकार नाही है. बरोबर, इथं मूल्यांकनचं प्रकार विचारण्यात आलं आहे. बरोबर, तर इथं मानक, निर्माणात्मक, योगात्मक, CCE. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे. तर हे जे मानक आहे तर हे सध्या बघा मूल्यमापनाचं प्रकार नाही, मात्र निर्णयात्मक हे देखील मूल्यमापनाचा प्रकार आहे. योगात्मक देखील आहे आणि CCE जे आहे तर ते देखील सध्या आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. मूल्यमापनाचे जर प्रकार विचारले तर निर्माणात्मक, योगात्मक आणि CCE हे देखील सध्या आहे. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे इस अवस्था में बालकों में नई सोच म्हणजे जी काही नई खोज असेल, बरोबर, खोज करने की और घूमने की प्रवृत्ती बहुत अधिक बढ़ जाती है. म्हणजे एक अवस्था आहे की त्याच्यामध्ये बालकांमध्ये जी काही नवीन खोज असेल म्हणजे शोध असेल, बरोबर, शोध आणि दुसरं काय आहे तर या ठिकाणी बघा घुमने की प्रवृत्ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची प्रवृत्ती ह्या ठिकाणी बघा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वाढून जाते. तर ती अवस्था नेमकी कोणती. शिशुअवस्था, उत्तर बाल्यकाल, किशोरावस्था, प्रौढावस्था. तर ह्याचं उत्तर असणार आहे उत्तर बाल्य काल जो आहे, उत्तर बाल्यकाल. तर त्याच्यामध्ये सध्या बघा अशा पद्धतीने नवीन जे काही खोज करणे की आणि घूमने की प्रवृत्ती सध्या त्यांची अधिक बढ़ जाती है. पुढचा प्रश्न आहे प्रगतिशील परिवारों में बच्चों में अपेक्षाकृत कौन सा प्रेरक अधिक प्रबल होता है. बरोबर, प्रगतिशील परिवारों में म्हणजे जे काही प्रगतशील परिवार असेल, फॅमिली असेल, तर त्याच्यामधले जे काही बालकं असेल तर त्या बालकांमध्ये अपेक्षाकृत कोणता प्रेरक अधिक प्रबल होत आहे. अशा पद्धतीने प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा समसंबंध, बरोबर, जिज्ञासा, उपलब्धी, त्यानंतर आक्रमकता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा उपलब्धी जी असेल तर ते ह्याच्यामध्ये आपलं उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण प्रगतिशील परिवारों में विचारलेलं आहे. प्रगतशील परिवारांची जी काही बच्चे असेल म्हणजे बाळं असेल तर त्यांची अपेक्षाकृत कोणता प्रेरक अधिक प्रबल होत आहे. तर उपलब्धी, त्यांना वेगवेगळ्या जे काही उपलब्धी असेल तर त्या सध्या त्यांना निर्माण ह्या होत असतात. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे व्यक्तित्व का पहला प्रकारात्मक वर्गीकरण प्रस्तुत किया है. बरोबर, व्यक्तित्व का पहला प्रकारात्मक वर्गीकरण कोणी ह्या ठिकाणी बघा प्रस्तुत केलं होतं. तर मनने, शेल्डनने आणि हिपोक्रेटस का कॅटल. बरोबर, तर आपल्याला माहिती पाहिजे व्यक्तिमत्वाचं पहिलं प्रकारात्मक वर्गीकरण कोणी केलं होतं. तर हिपोक्रेटस जो आहे तर त्याने सध्या केलं होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हिपोक्रेटस. बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. तनाव को कम करने के प्रत्यक्ष ढंग कहलाते हैं. तनाव को कम करने के अप्रत्यक्ष ढंग कहलाते हैं. तर ऑप्शन काय आहे समस्या समाधान विधी, रक्षात्मक यांत्रिकता, व्यक्तिगत विधी, इनमें से कोई नहीं. तर ह्याचं उत्तर असणार आहे रक्षात्मक यांत्रिकता. बरोबर, तर तनाव में कम करने के अप्रत्यक्ष ढंग कहलाते हैं रक्षात्मक यांत्रिकता. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा निम्न में से कौन सा वंशानुक्रम का नियम नहीं है. जे काही वंशानुक्रमचा नियम असेल तर तो नाही असं इथं म्हटलेलं आहे. तर बघा समानताचा नियम हा देखील वंशानुक्रमाचा नियम आहे. त्यानंतर भिन्नताचा पण नियम आहे, प्रत्यागमनचा पण नियम आहे. मात्र अभिप्रेरणा असेल तर हा नियम सध्या वंशानुक्रमाचा नाही. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे अभिप्रेरणा. हा सध्या बघा इथं आपल्याला नियम नाही विचारलेला आहे वंशानुक्रमाचा. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अभिप्रेरणा. पुढचा प्रश्न आहे सामान्य तथा विशिष्ट कारक सिद्धांत का प्रतिपादन किया था. बरोबर, कोणी केलं होतं सामान्य तथा विशिष्ट कारकाचा सिद्धांत. तर बघा अल्फ्रेड बीने, त्यानंतर स्पियरमन, गिलफोर्ड आणि थर्स्टन. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे
तर स्पियरमन ह्यांनी सध्या सामान्य जे काही आणि विशिष्ट जे कारक असेल तर त्या संदर्भात सिद्धांताचं प्रतिपादन इथं त्यांनी केलेलं होतं स्पियरमनने। पुढचा प्रश्न आहे निम्न में से कौन सा पिछड़ेपन का कारण नहीं है। जे काही पिछड़ेपण असेल तर त्याचं कारण नेमकं नाही असं विचारलेलं आहे। तर सामान्य बुद्धी का अभाव, शारीरिक दोष, विशिष्ट पिछड़ापन, स्वस्थ वातावरण। तर ह्याचं बघा पिछड़ेपणचं जे काही कारण असेल तर ते कारण म्हणजे सामान्य बुद्धी का अभाव हे देखील कारण आहे। त्यानंतर शारीरिक दोष हे देखील कारण आहे। विशिष्ट ह्या ठिकाणी पिछड़ापण हे देखील कारण आहे। मात्र स्वस्थ वातावरण हे कारण आपण इथं योग्य नाही, म्हणून आपण इथे जे काही कारण नाही असं विचारलेलं आहे तर स्वस्थ वातावरण हे जे आहे तर हे सध्या पिछड़ेपण जो असेल तर त्याचं कारण नाही। पुढचा प्रश्न आहे NCE 2005 बल देता है, बरोबर। म्हणजे ह्या ठिकाणी नेमकं NCE 2005चं नेमकं काय बल देतं तर करके सीखने पर, रटने पर, समस्या हल करने पर, ये सभी। तर हे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे करके सीखने पर, बरोबर। NCE 2005 काय सांगतं तर करके सीखने पर। पुढचा प्रश्न आहे RT एक्ट 2009 के अनुसार शिक्षक हेतु प्रति सप्ताह कार्य घंटे कितने हैं। म्हणजे इथं जो काय RT एक्ट आहे 2009 मध्ये तर त्याच्यानुसार शिक्षकाचं जे काही प्रति सप्ताह म्हणजे वीकली सध्या बघा महत्त्वाचं इथे जे काही कार्य असेल शाळेमधलं तर ते नेमकं किती तासपर्यंत पाहिजे असा उल्लेख आहे। तर 40, 42, 45, 48 हे जे आहे तर हे सध्या बघा तास आहे, तासामध्ये इथं विचारलेलं आहे। तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C 45 तास सध्या त्याचे जे काही आठवड्यामध्ये भरले गेले पाहिजे। पुढचा प्रश्न आहे टिंब टिंब की अवस्था तक बालक की दृष्टि एवं श्रवण इंद्रिय का पूर्ण विकसित हो चुकी होती है, बरोबर। म्हणजे इथं अवस्था विचारलेली आहे बालकाची, त्याच्यामध्ये दृष्टी म्हणजे जे काही डोळे असेल आणि श्रवण इंद्रियांचं पूर्ण विकसित बघा त्या ठिकाणी झालेलं असतं। 3 अथवा 4 वर्ष, 6 अथवा 7 वर्ष, 8 अथवा 9 वर्ष, इनमें से कोई नहीं। तर ऑप्शन क्रमांक बघा 3 अथवा 4 वर्षापर्यंत ज्या बालकाचं दृष्टी आणि श्रवण इंद्रियाचा पूर्णपणे बघा विकास झालेला या ठिकाणी असतो, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे 3 अथवा 4 वर्ष, बरोबर। तर हे लक्षात असू द्या। तर असे आपण जे काही जवळपास 20 प्रश्न इथं सध्या बघा बघितले आहे। तर पुढचे प्रश्न देखील आपण बघूया। तर इथं बघा पुढचा प्रश्न आहे अधिगमन अंतरण का थॉर्नडाइक सिद्धांत कहा जाता है, बरोबर। तर जो काही अधिगमन अंतरण थॉर्नडाइकचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत बघा अजून कोणत्या नावाने सध्या सांगितला जातो, समानता सिद्धांत, अनुरूप तत्व का सिद्धांत, औपचारिक नियमों का सिद्धांत, उपरोक्त में से कोई नहीं। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अनुरूप तत्व का सिद्धांत, बरोबर। अनुरूप तत्व का सिद्धांत म्हणून सध्या अधिगम अंतरण जो काही थॉर्नडाइकचा सिद्धांत आहे तर त्याला हे देखील नाव सध्या आहे अनुरूप तत्व का सिद्धांत। तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे वातावरण वह बाहरी शक्ति है जो हमें प्रभावित करती है, किसने कहा था। प्रश्न आहे स्टेटमेंट देण्यात आलंय वातावरण ही बाहेरील शक्ती आहे जी आपल्याला बघा प्रभावित सध्या करत असते, हे कोणी सांगितलं तर वुडवर्थ असेल, रॉस, एनॉस्टसी, इनमें से कोई नाही। तर ह्याचं उत्तर असणार आहे रॉस जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांचं हे स्टेटमेंट आहे, तर हे देखील लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे चिंतन मानसिक क्रिया है, बरोबर, टिंब टिंब पहलू है। चिंतन मानसिक क्रिया का टिंब टिंब पहलू है ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक। तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ज्ञानात्मक। ज्ञानात्मक जे आहे कारण आपण चिंतन जे असेल मानसिक क्रियामध्ये ज्ञानात्मकचं एक प्रकारे ह्या ठिकाणी पहलू आपण म्हणू शकतो। पुढचा प्रश्न आहे चिंतन प्रारंभ होने के लिए क्या आवश्यक है। चिंतनाचा इथं बघा प्रारंभ होतो तेव्हा नेमकं काय आवश्यक असतं पूर्वानुभव, भाषा, तर्क, समस्या। तर ह्याचं उत्तर काय असणार आहे समस्या। एखादी समस्या निर्माण झाली तर आपण त्याचं बघा चिंतन त्या ठिकाणी करत असतो, म्हणजे प्रारंभ सध्या होत असतो की ही समस्या का निर्माण झाली, बरोबर, म्हणून समस्या ह्या ठिकाणी आपण इथं म्हणू शकतो। पुढचा प्रश्न आहे अभिप्रेरणा वर्णित होती है। अभिप्रेरणा वर्णित होती है कोणाद्वारे ज्ञानात्मक जागृतीद्वारे, भावात्मक जागृतीद्वारे, ए आणि बी दोन्ही का मग वरीलपैकी कोणताही नाही। तर ह्याचं उत्तर असणार आहे भावात्मक जागृतीद्वारे, बरोबर, भावात्मक जागृतीद्वारे अभिप्रेरणा सध्या वर्णित आपण इथं म्हणू शकतो। पुढचा प्रश्न आहे
बच्चों में अमूर्तमान प्रत्ययों को ग्रहण करने की योग्यता होती है। टिंब टिंब बच्चों में अमूर्तमान प्रत्ययों को ग्रहण करने की योग्यता होती है। तर ह्याच्यामध्ये उत्तर काय आहे बघा, ऑप्शन पिछड़े हुए, प्रतिभाशाली, मानसिक रूप से पिछड़े, इनमें से कोई नहीं। तर जे काही प्रतिभाशाली मुलं असतात म्हणजे प्रतिभाशाली सर्व गुण संपन्न, तर असे मुलं अमूर्तमान जे काही प्रत्यय असेल म्हणजे जे अमूर्त गोष्टी असेल त्या देखील ग्रहण करण्याची जी काही योग्यता असेल तर ती योग्यता प्रतिभाशाली सध्या जे काही मुलं असेल त्याच्यामध्ये असतात, बरोबर। तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाशाली। पुढचा प्रश्न आहे बाह्य आभार के आधार पर व्यक्तित्व का वर्णन कहा जाता है, बरोबर। ऑप्शन काय आहे गहन दृष्टिकोन, सतही दृष्टिकोन, मानकीय दृष्टिकोन, प्रेक्षणात्मक दृष्टिकोन। तर ह्याचं उत्तर काय असणार आहे सतही दृष्टिकोन, बरोबर। ऑप्शन क्रमांक 2 हे ह्याचं उत्तर असणार आहे। इथं व्यक्तिमत्वाचा वर्णन सध्या बघा विचारण्यात आलेलं आहे बाह्य आभार के आधार पर, तर ह्याचं सतत दृष्टिकोन जो आहे तर हे उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे निम्न में से कौन सी सामाजिक रूप से वंचित की समस्या है, बरोबर। म्हणजे इथं सामाजिक रूप से वंचित जो काही घटक असेल तर त्याची समस्या आहे। तर ऑप्शन ह्याचं काय असणार आहे सीखने के लिए प्रेरणा का अभाव, बरोबर। सृजनशीलता को पोषित होने अवसर नहीं मिलना, रहने के लिए स्वस्थ परिवेश, विद्यालय में पक्षतापूर्व वातावरण का सामना करना। तर ह्याचं नेमकं महत्त्वाचं कारण आपण इथं समस्या असेल तर ती ऑप्शन क्रमांक 1 सीखने के लिए प्रेरणा का अभाव हे या ठिकाणी आपण नाही असं इथं म्हणू शकतो। कारण बघा सृजनशीलता का पोषण होने पर अवसर नहीं मिलना हे देखील सध्या बघा महत्त्वाचं आपण इथं जे काही समस्या असेल तर ती म्हणू शकतो। रहने के लिए स्वस्थ परिवेश, बरोबर, हे देखील आहे। त्यानंतर विद्यालय में पक्षतापूर्ण वातावरण का सामना करना हे देखील इथं म्हणू शकतो। मात्र सीखने के लिए प्रेरणा का अभाव हे सध्या इथं म्हणू नाही शकत समस्या, आणि इथं आपल्याला समस्या नाही असं विचारलेलं आहे म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर ह्याचं असणार आहे सीखने के लिए प्रेरणा का अभाव। पुढचा प्रश्न आहे निम्न में से कौन सा मूल्यांकन त्रिकोण का भाग नहीं है, बरोबर। तर शैक्षणिक उद्देश, मूल्यांकन, शिक्षण अनुभव, अधिगमन। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही त्रिकोण असेल, बरोबर, मूल्यांकन त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा भाग नाही असं विचारलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये शैक्षणिक उद्देश हा देखील भाग आहे, बरोबर। त्यानंतर मूल्यांकन असेल हा देखील भाग आहे आणि अधिगम अनुभव हा देखील भाग आहे। मात्र शिक्षण अनुभव जे असेल तर हा सध्या मूल्यांकनाचा भाग नाही म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे शिक्षण अनुभव। ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे। प्रश्न बुद्धलब्धी बघा संप्रत्यय विकसित किया, बरोबर, कोणी विकसित केलेला आहे बुद्धलब्धीचा तर बिने, रीड, टर्मन, कॅटल। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे टर्मन ह्यांनी बुद्धलब्धी संप्रत्यय बघा विकसित केला होता, हे देखील लक्षात असू द्या। तर सध्या हे जे काही प्रश्न होते तर हे प्रश्न सध्या बघा आपण इथं बघितलेले आहे जेणेकरून ह्याच्यामधून तुम्हाला जे काही प्रश्न सध्या परीक्षेमध्ये देखील पाहायला इथं मिळू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न बाकी जे प्रश्न असेल तर ते सध्या बघा विचारले जातात म्हणून हे प्रश्न सध्या व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवा। तर मागे देखील व्हिडिओ सध्या बघा CDP संदर्भात अपलोड करण्यात आले ते देखील तुम्ही बघू शकतात जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल। तर सध्या महत्त्वाची व्हिडिओ होता, माहिती होती। माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाची जी काही माहिती असेल ती तुम्हाला वेळोवेळी पोहोचवत राहू। तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।